चला जावांच्या किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पुरीसोबत खाण्यासाठी मस्त अशी मटकीची भाजी, पुरी भाजी हा आज आपला मेनू आहे। तर मी मोड आलेली ही मटकी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे मटकी आणि त्याला छान मोड आलेले आहेत। आणि मटकीची भाजी करताना आता काय करायची, मटकी आपल्याला थोडीशी उकळून घ्यायची आहे, त्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना तेवढं पाणी याच्यामध्ये टाकून थोडासा छोले मसाला किंवा कोणताही मसाला, गरम मसाला असेल तर तो टाकायचा। त्यामुळे काय होतं, मटकीला एक प्रकारची चव येते आणि भाजी खरंच खूप छान बनणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर छान आता उकळी काढून घ्यायची आहे, तोपर्यंत आपण यासाठी लागणारं कांदा टोमॅटो छान कट करून घेणार आहोत। आणि मटकी म्हणजे बारीक गॅसवर आपल्याला उकळायची नाही, मोठ्या गॅसवरच खळखळ उकळून घ्यायची आहे। त्यामुळे मटकीतला जी टेस्ट असते ना ती पाण्यामध्ये उकळते आणि त्यामुळेच भाजीला छान टेस्ट येते। तर मटकी आता छान उकडलेली आहे, पूर्ण उकडायची नाही, आपल्याला एक 50-60% उकळून घ्यायची आहे। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल थोडंसं जास्तच टाकलेलं आहे, अंदाजे 3 पळ्या टाकलेलं आहे। मस्त जिरी मोहरी तडतड करून घ्यायची आहे आणि यासाठी कट केलेला कांदा आहे तो टाकायचा आहे, 1-2 मिरच्या पण टाकायच्या आहेत। त्यामुळे काय होतं, भाजीचा स्पायसीपणा छान येतो। छान सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांद्यामुळे टेस्ट खूप छान येते मटकीच्या भाजीला। आता कांद्यासोबतच आपण मिरच्या थोड्याशा तळून घेणार आहोत। आणि जावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। लसूण अद्रक पेस्ट कुटलेली आहे, त्यासोबतच कढीपत्ता टाकलेला आहे। सुरुवातीला टाकायचं नाही लसूण अद्रक पेस्ट, नाही तर जळून जाते। आता कांदा थोडा तळत आला की त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट, कढीपत्ता टाकून त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। मस्त असा सोनेरी रंगाचा कांदा झालेला आहे। आता यामध्ये आपण जे कट करून घेतलेलं टोमॅटो आहे ते टाकणार आहोत आणि टोमॅटो थोडंसं चमच्याच्या साहाय्याने दाबून घ्यायचं आहे। त्यामुळे भाजी काय होते, एकजीव होते आणि आपण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे काहीच वापरणार नाही आहेत। ही भाजी दिसायला थोडी पातळ असते पण चवीला मात्र खूपच छान लागते। अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। म्हणजे घट्टपणा ह्या भाजीला नसायला पाहिजे, तरच भाजीची टेस्ट छान लागते। बाहेर काही ठिकाणी आपण घट्ट भाजी खातो, तर काही ठिकाणी पातळ खातो, तर ही जी आहे तर छान लागते। यामध्ये आता घरातील काळा मसाला, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे, पण थोडासा जास्तच मसाला वापरायचा आहे, कारण तिखट भाजी छान लागते। मस्त असं चमच्याच्या साहाय्याने ह्याला स्मॅश करून घ्यायचं आहे। जी उकळून घेतलेली मटकी आहे त्यातलं पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि मटकी या मसाल्यामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायची आहे। एकीकडे जिरा राईस तयार होतोय आपला आणि मटकीची भाजी, पुऱ्या पण बनवायच्या आहेत आपल्याला। तर छान एकजीव करून घेतल्यानंतर आपण ज्या पाण्यात ही मटकी उकळलेली होती हेच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे, त्यामुळे भाजीची टेस्ट ही खूपच छान लागणार आहे। तर छान एकजीव झालेला आहे आणि हे मी आता मसाला टाकणार आहे, यामुळे थोडासा घट्टपणा येतो। यामध्ये डाळवे, खोबरं, धने, तमालपत्र, दालचिनी हे सर्व मी वाटून घेतलेलं आहे। याची रेसिपी हवी असेल तर मी आपल्या चॅनलवर टाकेल, कमेंटमध्ये तसं सांगा। आता हे जे उकळून घेतलेलं पाणी होतं हे टाकायचं आहे, तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। आपण जो मसाला टाकलेला आहे त्यामुळे भाजी एकजीव होणार आहे, मटकी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होणार नाही। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून भाजी छान आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तशी तर मटकी आपली 70% शिजलेली आहे, पण हा मसाला जो टाकलेला आहे तो त्याच्यामध्ये एकजीव व्हावा, त्यामुळे आपण भाजी छान बारीक गॅसवर शिजवून घेणार आहोत। मस्त अशी तर्री आलेली आहे भाजीला, बघू शकता, आणि वास पण इतका छान येतोय ना, खरंच खूप छान लागते ही भाजी। नक्की या पद्धतीने करून बघा। तर छान अशी भाजी आपली आता बारीक गॅसवर शिजत आहे, तोपर्यंत पुऱ्याची तयारी झालेलीच आहे। तर आता पुऱ्या तळून घेणार आहेत। मस्त अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आज मटकीची भाजी, पुऱ्या, जिरा राईस आणि श्रीखंड असा आमचा बेत होता। मस्त असा, मुलांना श्रीखंड खूप आवडते, पण मटकीच्या भाजीसोबत पुरी पण खरंच खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। मस्त अशा टम्म फुगत आहेत पुऱ्या, कारण जेव्हा आपण गव्हाचं पीठ मळतो ना त्यामध्ये आपण थोडंसं गरम तेल करून टाकायचं, त्यामुळे पुऱ्या तेल पण पकडणार नाहीत आणि छान टम्म फुगतील। तर बघा काय सुंदर झालेली आहे ना भाजी। तर अशा पद्धतीने नक्कीच करून बघा
आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा साध्या सोप्या घरातील साहित्यातून तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील. मस्त असं ताट तयार झालेलं आहे. श्रीखंड पुरी, मटकीची भाजी, जिरा राईस असं मस्त आपलं जेवण तयार झालेलं आहे. तर मस्त असा बेत होता. तर नक्कीच अशा पद्धतीने करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून आभार.